राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील मतदारांशी भेटी घेत आहेत। या दरम्यान आज वसमत तालुक्यातल्या वाघीसिंगी परिसरातील मतदारसंघाची भेटी घेत असताना त्या दरम्यान सेंदूरसन्ना परिसरातील असलेल्या 17-18 कुटुंबांचे वाघीसिंगी परिसरातील शेतीमध्ये मागील 5 वर्षापासून राहतात। त्यांच्या घरकुलांचा प्रश्न जे आहे ते जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या समोर मांडला। त्याचं कारण असं आहे की सेंदूरसन्ना हे गाव औंढा तालुक्यात येते आणि वसमत तालुक्यामध्ये त्यांची शेती आहे, म्हणून ते शेतीमध्येच राहतात आणि आम्हाला शेतामध्येच घरकुल द्या असे देखील त्यांनी म्हणाले। यावर जयप्रकाशजी दांडेगावकर म्हणाले, या गोष्टीला 4-6 महिने लागतील, तुम्ही अर्ज करा, मी त्याचा पाठपुरावा करतो। मी टोपाजी विश्वनाथ आव्हाड, राहणार सेंदूरसन्ना, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून विधानसभा निवडणुकीदरम्यान आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांचा वाघी येथे प्रचार ग्रामभेट दौरा होता। त्या दरम्यान आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब गावोगाव फिरून वाड्या वस्त्यावर भेट देऊन जनतेशी संवाद साधत आहेत, जनतेची अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्याच याचा भाग म्हणून सेंदूरसन्ना येथील मागासवर्गीय वस्तीतील 17 जण सेंदूरसन्ना पाटीवर वास्तव्यास आहेत। अक्षरशः त्यांच्या जमिनीच तिथं आहेत सगळ्यांच्या वाघी शिवारात, आणि वाघी हा भाग वसमत तालुक्यात येतो। सेंदूरसन्ना हे गाव औंढा तालुक्यात येते। सेंदूरसन्ना ग्रामपंचायतला सदर व्यक्तींचे रमाई आवास योजनेअंतर्गत नावे आलेले आहेत, परंतु त्यांना त्या लोकांचे म्हणणे की आम्हाला गावात घर बांधायचे नसून शेतात घर बांधायचे आहे। या दरम्यान साहेबांनी आज प्रत्यक्ष त्यांच्या वाडीवर वस्तीवर जाऊन भेट घेतली व सदर लोकांच्या तक्रारीचे निरसनाचे आणि हिशोबाने काम करण्याच्या सूचना दिल्या। आम्हाला सुद्धा कलेक्टरला भेटून त्यांना त्यांचं आणि म्हणणं काय आहे ते मांडायला सांगितलं। त्या हिशोबाने आम्ही कलेक्टर साहेबाकडे जाऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत। 1-2 महिन्यात त्यांचा प्रश्न सोडून देऊ आम्ही।